बारामतीत घडलेल्या विमान अपघातात अजयदादांचे निधन झाले होते, परंतु हे निधन अपघाती होते की घातपाती होते तर यावरती सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। या बातमीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लागलेला आहे। बघा, अजयदादांचे हे जे निधन झालेले होते तर हे निधन घातपाती असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। तर याविषयी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। यासोबत ज्या चर्चा सुरू आहेत की दादा जिवंत आहेत, तर या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण थेट दादांचे पुतणे म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरती स्पष्टीकरण दिलेले आहे। जे काही सोशल मीडियावरती बातम्या फिरत होत्या त्यामध्ये सांगितलं जात होतं की दादा विमानामध्ये बसलेच नव्हते, दादांना अगोदरच कळालेलं होतं, दादांच्या जीवाला धोका होता म्हणून दादांना लपवून ठेवण्यात आलेलं होतं। यासोबत त्यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या म्हणून त्यांच्या जीवाला धोका होता। तर अशा प्रकारच्या तुफान बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु मित्रांनो, अशा ज्या काही चर्चा सुरू होत्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, तर अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण थेट रोहित पवारांनी यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर हे स्पष्टीकरण दिल्यामुळे यापुढे अजितदादा जिवंत आहेत की नाही हा प्रश्न उपस्थित होणार नाही। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। बघा मित्रांनो, 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीच्या गोजोबावीच्या परिसरामध्ये लेअर जेट 45 VSR कंपनीचं विमान कोसळलेलं होतं। तर हे विमान अपघाती कोसळलेलं आहे का घातपाती कोसळलेलं आहे, तर यावरती महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। तीच माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत। यासोबत दादा जिवंत आहेत की नाही यावरती रोहित पवारांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे तर ते स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचा आहे। आमचा कोणताही हेतू असा नाही की तुमच्यापर्यंत एखादी अफवा किंवा चुकीची माहिती पोहोचवणे हा दृष्टिकोन आमचा नाही। आमचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजयदादांचा खरोखर घातपात झालाय का? अजयदादा कोणासाठी अडचणीचे ठरत होते का? अजयदादा आपल्याच पक्षातील नेत्यांना अडचणीचे ठरत होते का? बाहेरील काही शक्तींचा यामध्ये समावेश आहे का? अशा प्रकारचे प्रश्न एका मोठ्या नेत्याने उपस्थित केलेले होते। तर या सर्व प्रश्नांवरती कोणाचे काय म्हणणे आलेले आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या विमान अपघाताविषयी पहिल्यांदाच महत्त्वाची माहिती दिलेली आहे। या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाला आता एक नवीन दिशा मिळालेली आहे, तपासाला वेग आलेला आहे। CIDच्या माध्यमातून ही तपासणी अधिक वेगाने होत आहे। यातच आता एक नवीन माहिती आता समोर आलेली आहे। ही माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। संपूर्ण ताजा रिपोर्ट समोर आलेला आहे। यासोबत अजितदादा चारचाकी गाडीने मुंबईकडून बारामतीकडे येणार होते, परंतु ते विमानाने का आलेले होते? का त्यांना कोणी विमानाने येण्यास भाग पाडलेले होते का? अजितदादांना आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील नेता भेटायला येणार होता, त्या नेत्याला फाईलवरती सही पाहिजे होते, तर तो नेता कोण आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। यासोबत अजयदादा प्लॅस्टिकच्या बॉटलचे पाणी का पित नव्हते? ऐनवेळी पायलट का बदलण्यात आलेले होते? रेकॉर्ड खराब असलेला सुमित कपूर यालाच का अजयदादांचा पायलट बनवण्यात आलेला होता? यासोबत रनवेवरती घेण्यात आलेला संशय, एवढा मोठा अपघात झाला तरी पण विमान कंपनीवरती न झालेली कारवाई, यासोबत अरोराचा असलेलं कॉन्ट्रॅक्ट, पटेल तटकरेंवरती व्यक्त केलेला जाणारा संशय, पूर्ण विमान जळालं परंतु न जळालेली कागदपत्रे, न जळालेले घड्याळ, न जळालेले जॅकेट, यासोबत फुगलेल्या बोड्या, फुगलेले शरीर, बदललेले विमान, बदललेला विमानाचा रंग, पायलटला आलेला धुक्यांचा प्रॉब्लेम, अपघात झालेले विमान, मेंटेनन्स नसल्याचे आरोप, दादांकडे असलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स, विमानात असलेल्या अवैध इंधनाच्या टाक्या, अंजनी दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न, रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न, यासोबत अमोल मिटकरे, बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेले प्रश्न, यासोबत अपघाताच्या दिवशी प्रत्यक्षदर्शकांनी पाहिलेले ते विमान, विमानातून निघणारा जोराचा आवाज, विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न, गोजबावीच्या सरपंचाचा खुलासा, यासोबत अजयदादांचे विमानतळावरचे किंवा देवगिरीचे समोर न आलेले फुटेज, DCGA, CID यासोबत ATC यांच्या
माध्यमातून आलेली माहिती आहे। यासोबत सापडलेला ब्लॅक बॉक्स बंद असल्याचा केलेला दावा, या दाव्यामागील सत्य, यासोबत अजयदादा जिवंत आहेत, ते आता जर्मनीत आहेत, अशा प्रकारच्या व्हायरल झालेल्या बातम्या। तर या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि ताजा रिपोर्ट सत्य माहितीच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओचा दृष्टिकोन व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्यापर्यंत चुकीची माहिती किंवा अफवा न पसरवता जी पण काही सत्य माहिती आहे तर ती सत्य माहिती पोहोचवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा मित्रांनो, 28 जानेवारीची ती सकाळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी काळी सकाळ ठरलेली होती, कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेने राज्यातील दमदार नेतृत्व गमावलेलं होतं, परंतु हे दमदार नेतृत्व या विमानामध्ये बसलंच नव्हतं, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। तर या सर्व चर्चांवरती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यावरती जे पण काही चर्चा सुरू होत्या, तर या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलेलं आहे। यासोबत अजितदादांचे पुतणे रोहितदादा पवार यांनी सुद्धा अजितदादा जिवंत आहेत की नाही यावरती महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे अजितदादा जिवंत आहेत की नाही हा प्रश्न परत उपस्थित होणार नाहीये। म्हणजेच एकंदरीत जे विमान कोसळलेले आहे तर त्या विमानामध्ये पूर्णपणे 5 जणांचा समावेश होता। याच्यामध्ये विदीप जाधव होते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा होते, यासोबत पाठक होते, पायलट सुमित कपूर होते, यासोबत पिंकी माळे होत्या, असे 5 जण या विमानामध्ये होते। तर या 5 जणांनी मुंबईकडून बारामतीसाठी फ्लाईट यामध्ये लेअरजेट 45 या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास सुरू केलेला होता। हा प्रवास पुण्यापर्यंत आला, पुण्यापासून बारामतीपर्यंत आला, परंतु हा प्रवास रनवेच्या शेजारी येताच हा प्रवास पूर्णपणे संपला। संपूर्ण महाराष्ट्र राज्याने राज्यातील दमदार नेतृत्व गमावलेलं आहे, राज्यातील संपूर्ण जनतेला मोठा धक्का बसलेला आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये या अपघाताविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे, म्हणजेच अजितदादांचा हा अपघात होता की घातपात होता, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले होते। तर या सर्व प्रश्नांचा तोडगा निघालेला आहे। बघा, 28 जानेवारी रोजी सकाळी पहिली बातमी आलेली होती। या बातमीमध्ये सांगितलं की विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या, या व्यक्तींचा अपघात झालेला आहे, थोडेफार गंभीर जखमी असल्याची बातमी आलेली होती, परंतु लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये दुसरी बातमी आली की या विमानामध्ये अजितदादा होते, अजितदादा सुद्धा गंभीर जखमी आहेत। पुढची बातमी आली की अजितदादांसोबत अजून 5 जणांचा या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। लगेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये ही बातमी पसरली। ही बातमी पसरताच प्रत्येक कार्यकर्त्याला, अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या संपूर्ण जनतेला सर्वात मोठा धक्का बसला। प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, परंतु मित्रांनो हे एक बाजू होती, म्हणजेच ऐकलेली एक बाजू होती, परंतु आता दुसरी बाजू समोर येत आहेत। अजितदादा जिवंत आहेत हे बोलले जाण्याचा दावा क्रमांक 1। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की अजितदादा जिवंत आहेत हे का बोललं जात आहे, यावरती रोहितदादा पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर रोहित पवारांच्या माध्यमातून मोठमोठे खुलासे समोर येत आहेत। याच्यामधील खुलासा नंबर 1 की अजितदादांना संशय होता की त्यांच्या जीवाला धोका असल्याचा संशय अजितदादांना अगोदरपासून होता, त्यामुळे अजितदादा पवार हे प्लॅस्टिकच्या बॉटलीतून पाणी पित नव्हते, कारण त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी या प्लॅस्टिकच्या बॉटलला इंजेक्शन मारेल, त्या इंजेक्शनच्या माध्यमातून काहीतरी त्या पाण्यामध्ये सोडेल, असा प्रमाणामध्ये दादांना संशय होता, अशी माहिती रोहित पवारांनी दिलेली आहे। त्यामुळेच अजितदादा पवार मागच्या 6 महिन्यांपासून काचेच्या बॉटलमधून पाणी पित होते, जेणेकरून काचेच्या बॉटलला इंजेक्शनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं औषध, काही विषबाधा या ठिकाणी होणार नाही, त्यामुळे काचेच्या बॉटलमधून दादा पाणी पित होते। यासोबतच रोहित पवारांनी अजून काही खुलासे केलेले आहेत। यामध्ये अरोराचं कॉन्ट्रॅक्ट होतं, अरोराचं कॉन्ट्रॅक्ट विषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। यासोबत तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, तर यांविषयी सुद्धा काही महत्त्वाचे संशय व्यक्त केले जात आहेत। तर हे संशय व्यक्त का होत आहेत, याच्यासाठी कोणता आधार घेण्यात आलेला आहे, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहे। यासोबत अजितदादांना जे लेअरजेट 45 विमान देण्यात आलेलं होतं, तर ते विमान अगोदरपासूनच त्याच्यामध्ये बिघाड असल्याची माहिती समोर येत आहे। या लेअरजेट
45 कंपनीचे जे मालक आहेत तर त्या मालकांनी यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर हे मालक काय म्हटलेले आहेत, यासोबत अजयदादांचे पुतणे रोहितदादा पवार यांनी काय म्हटलेले आहे, तर या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट सांगत आहे। यासोबत दादा जिवंत आहेत हे का बोललं जात आहे त्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत। यासोबत या विमानातून उडी मारण्याचा कोणीतरी प्रयत्न करत होता अशा प्रकारचा दावा गोजोबावीचे सरपंच यांनी केलेला होता। तर हा दावा खरा होता की अशाच पद्धतीने अफवा होते हे सुद्धा आपण बघून घेऊया। सोबतच मागच्या काही दिवसांपासून एक प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित केला जात आहे की अख्खं विमान जळालं, परंतु ही कागदपत्रे का जळालेले नव्हते, यामध्ये फाईल्स होत्या, कागदपत्रे होते, तर ते का जळालेले नव्हते। अजयदादांचं घड्याळ असेल किंवा अंगावरील कुर्ता असेल, जॅकेट असेल, ते का जळालेलं नव्हतं, याविषयी सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते। परंतु संपूर्ण प्रकरणाचा तपास CID कडे DGCA कडे देण्यात आलेला होता। तर या CIDच्या माध्यमातून, या तपासाच्या माध्यमातून काही माहिती समोर आलेली आहे का, तर ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। DGCAच्या माध्यमातून पहिला रिपोर्ट आलेला होता, आता दुसरा रिपोर्ट, दुसरी माहिती समोर येत आहे। तर ती दुसरी माहिती काय आलेली आहे ते आपण बघून घेऊयात। यासोबत ATCचे पायलट जे सुमित कपूर होते तर त्यांनी काय संपर्क केलेला होता ते सुद्धा आपण बघून घेऊयात। यासोबतच मित्रांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं जे विमान कोसळलेलं होता तर त्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तर या माहितीमुळे अजयदादांचा जो ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा अशीच माहिती येईल का, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। कारण हे जे अहमदाबादमध्ये विमान कोसळलेलं होता तर त्याच्या ब्लॅक बॉक्समधील माहिती नुसार की जे पायलट होते तर त्या पायलटने इंजिनाचा स्विच बंद केलेला होता अशी माहिती समोर येत आहेत। त्याच पद्धतीने अजयदादांच्या हा जो अपघात झालेला आहे तर या अपघातामधील जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे तर त्या ब्लॅक बॉक्समधून सुद्धा अशीच माहिती समोर येईल का, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। अशा प्रकारच्या काही ठिकाणी बोलण्याच्या चर्चा यासोबत बातम्या सुद्धा सुरू आहेत। परंतु हा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलेला आहे। अजयदादांच्या ज्यावेळेस विमान अपघात झालेला होता त्या दिवशीच काही तासांमध्येच हा ब्लॅक बॉक्स सापडलेला होता, त्याच्यामधून माहिती रिकवर करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु CIDचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, यासोबत CIDला कोणकोणत्या परमिशन असतात याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। CID कडे कोणकोणत्या परमिशन असतात, कुठपर्यंत CID तपासणी करू शकते हे आपण बघून घेऊयात। फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून काही माहिती आलेली आहे का ते सुद्धा आपण बघून घेऊया। यासोबत अजयदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनींनी सुद्धा अमित शहा असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील तर यांची काल भेट घेतलेली आहे। तर या भेटीच्या दरम्यान कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे याची काही माहिती समोर आलेली आहे का ती माहिती बघून घेऊयात। यासोबत अजयदादांचे पुतणे रोहित पवार यांनी भरपूर माहिती काढलेली आहे। तर या माहितीशी अमोल मिटकरी सहमत आहेत। या माहितीशी बजरंग सोनवणे असतील किंवा अजित पवार गटाचे आमदार, शरद पवार गटाचे काही आमदार या सहमती असल्याची माहिती समोर येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर केलेली आहे। बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार अजयदादांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हा मृत्यू अपघाती आहे की घातपाती आहे, तर याची संपूर्ण तपासणी CID, DGCA असेल तर यांच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे अजयदादा पवार यांच्या हा जो अपघात झालेला आहे तर या अपघाताचं कोणीही राजकारण करू नये अशी माहिती फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। परंतु रोहित दादा म्हटलेले आहेत की आमच्या घरामधील एक मोठा व्यक्ती गेलेला आहे, महाराष्ट्र राज्यातील दमदार नेतृत्व गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत। आमच्या प्रश्नांना अनुसरून महत्त्वाची उत्तरे भेटली पाहिजेत। तर एकंदरीत अजयदादांचे पुतणे रोहित पवार यांनी कोणकोणते प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांना कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरे भेटलेली आहेत, यासोबत खासदार असणारे संजय राऊत यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलेला होता। तो प्रश्न म्हणजे दादांकडे भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या तर त्या फाईल्स आता कुठे आहेत, याविषयी काय माहिती आलेली आहे का ती माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, 28 जानेवारी 2026 या दिवशी अजयदादांचं लेअरजेट 45 या कंपनीचं म्हणजेच VSR कंपनीचं हे विमान बारामतीच्या गोजोबावीच्या परिसरामध्ये कोसळलेलं होतं। यामध्ये 6 जण या ठिकाणी
त्या 6 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेला होता, परंतु DJCAने दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये 5 जण होते आणि या 5 जणांमध्ये अजयदादा होते. त्याचप्रमाणे अजयदादांचे पुतणे रोहितदादा पवार यांनी सुद्धा हे स्पष्टीकरण दिलेले आहे. रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार दादांचा मृत्यू झालेला आहे, दादांचे निधन झालेले आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती ज्या पण काही चर्चा सुरू आहे तर या चर्चा व्ह्यूज मिळवण्यासाठी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचे दावे सुद्धा समोर येत आहेत. म्हणजेच मित्रांनो, दादा आपल्यामध्ये नाहीत हे डायरेक्ट रोहित पवारांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पूर्णपणे माहिती घेऊन व्हिडिओ बनवत असतो. तर सध्याच्या स्थितीला CID असेल, DGC असेल तर यांच्या माध्यमातून वेगाने तपासणी सुरू आहेत. रोहित दादा पवार सुद्धा विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्या प्रश्नांना सुद्धा दिलासा देणारे उत्तरे भेटतील अशीच आपण अपेक्षा करूयात. मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा तातडीने वेग वाढवतील अशी आपण आशा बाळगूयात. बघा मित्रांनो, व्हिडिओमध्ये संपूर्ण दिलेली माहिती ही इंटरनेटवरती किंवा माध्यमांच्या माध्यमातून आलेली माहिती आहे. तीच माहिती सोप्या भाषेमध्ये करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आमच्या व्हिडिओचा दृष्टिकोन सत्य माहिती पोहोचवणं.